मित्रांनो, ही घटना नांदेडमधील आहे. सरपंच बनवण्यासाठी एका वडिलांनी आपल्याच मुलीला मारून टाकलं. आरोपी वडिलाचे नाव पांडुरंग गोड वाघले आहे. त्याला जूनमध्ये जी सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे त्यासाठी त्याला उभं राहायचं होतं. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ज्या उमेदवाराला 2पेक्षा जास्त मुले आहेत तो निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतो. ही तरतूद लोकसंख्या नियंत्रणासाठी केली आहे. पण पांडुरंग गोड वाघले याने या नियमातून पळवाट काढण्यासाठी स्वतःच्याच मुलीचा बळी दिला. पांडुरंगला एक मुलगा आणि 2 मुली होत्या जुळवा, त्यामुळे त्याला उभे राहता येत नव्हतं. त्या नराधम वडिलांनी केवळ स्वतःच्या सत्तेच्या हौसेपोटी आपल्या मित्राला सोबत घेऊन या निष्पाप मुलींना संपवण्याचा कट रचला. पांडुरंगने सुरुवातीला मुलीचा जीव घेण्याऐवजी त्याला दुसऱ्या कोणाला तरी दत्तक म्हणून देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कागदोपत्री त्याच्या नावावर फक्त 2च मुले राहतील. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की केवळ दत्तक देऊनही कायद्याच्या कसोट्यातून सुटका सोपं नाही, तेव्हा त्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत, तेव्हा त्याच्यातील क्रूर माणूस जागा झाला. साक्षीचे जन्म प्रमाणपत्र 6 वर्षापूर्वीच बनलं होतं, त्यामुळे सरकारी दप्तरी त्यांची 3 मुले असल्याची नोंद आधीच झाली होती. त्यानंतर पांडुरंग आपल्या दुसऱ्या मुलीला म्हणजे प्राचीला त्याने आपल्या गावापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणातील निजामाबाद येथील कालव्यात ढकलून दिलं. जेव्हा ही गोष्ट पोलिसांना कळली तेव्हा पांडुरंग खोटे सांगत होता. अखेर पोलिसांनी जेव्हा तांत्रिक पुरावे समोर ठेवले आणि पोलिसा खाक्या दाखवल्या तेव्हा त्याचा खोटेपणाचा बुरखा फाटला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला.